A little girl from a very well-known city went for the first time to a village. एक नामांकित शहरातली एक लहान छोटी मुलगी ती पहिल्यांदा एका छोट्या गावामध्ये ती गेली And she saw a bird flying around so freely. आणि तिने बघितलं की अनेक पक्षी जे आहेत ते स्वतंत्ररित्या हवेमध्ये उडत आहेत. And she said to her mother, आणि ती तिच्या आईला म्हणाली, "Look, Mama, आई ते बघ, at that poor little bird, she has no cage." ते बिचारे पक्षी, त्यांना पिंजरा नाही. Now, if that little girl had an opportunity to ask the bird, जर त्या लहान मुलीला संधी मिळाली असती त्या पक्ष्यांना विचारण्याची, "Are you free in the cage or outside it?" तुम्ही पिंजऱ्यामध्ये स्वतंत्र आहात का बाहेर स्वतंत्र आहात? What do you think the bird would say? तुम्हाला काय वाटतं त्या पक्ष्यांनी काय उत्तर दिलं असतं? When we were children, जेव्हा आपण लहान होतो, we hardly knew what it means to worry. आपल्याला काळजी काय करणं किंवा काय असतं हे आपल्याला कदाचित माहित नव्हतं. But as we grow older, पण जसं आपण वाढत गेलो we create a cage for ourselves. आणि आपण आपल्यासाठी एक पिंजरा तयार केला A cage called worry. आणि तो पिंजरा म्हणजे काळजी करणं. And instead of living a life of freedom by depending on God, आणि स्वतंत्ररित्या देवावर अवलंबून राहण्याऐवजी by spreading our wings, we choose instead to live in a cage. आपण आपले पंख मुडपून त्या पिंजऱ्यामध्ये राहण्याची पसंती केली. This Sunday is the last Sunday of a difficult year. आणि हा आजचा रविवार जो आहे या कठीण वर्षातला शेवटचा रविवार And आहे. as we look back, आणि जसं आपण मागं बघतो, what would we say we have learned during this pandemic? आपण काय बघू की या महामारीच्या दिवसांमध्ये आपण काय शिकलो? I think we all agree that freedom is precious. आणि आपल्याला प्रत्येकाला माहित आहे हे स्वातंत्र्य आहे ते किती मौल्यवान आहे. The physical freedom to roam around, आपण सहजरित्या इकडे तिकडे फिरू to शकतो. be with people whom we want to be, ज्या लोकांसोबत आपल्याला पाहिजे आपण त्यांच्यासोबत राहू to शकतो. go to places where we want to go. जिथे आपल्याला फिरायला जायचं आपण तिथे जाऊ शकतो. This is precious. आणि ते किती मौल्यवान आहे. There is another thing we all realize, आणि अजून एक गोष्ट आपल्याला रिअलाइज झालेली आहे. that worry and fear makes life unlivable. आणि काळजी आणि चिंता आपल्याला जगण्यासाठी आपल्याला अडखळण आणतात. True freedom then is not just physical freedom but spiritual freedom. आणि खरं स्वातंत्र्य म्हणजे ते स्पिरिच्युअल फ्रीडम नाही, ते फक्त स्पिरिच्युअल फ्रीडमच आहे असं नाही. True freedom is not just physical freedom but also spiritual freedom. खरं स्वातंत्र्य म्हणजे शारीरिकरित्या स्वातंत्र्य नाही, पण ते स्वर्गीय स्वातंत्र्य सुद्धा आहे. Freedom from the worries of life. असं स्वातंत्र्य आपल्या जीवनातल्या काळजींपासून आपली मुक्तता. I want to turn your attention to Matthew chapter 6 verses 25 to 34. मला तुमचं लक्ष मत्तई याचा 6 अध्याय 25 ते 34 या वचनांकडे वळवायचं आहे. See, it is a new human nature to be concerned about our basic necessities. आणि आपला मूळ स्वभाव जो आहे, आपल्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या आपल्याला पूर्ण करायच्या असतात. Therefore, a genuine concern will lead us to take initiative. आणि आपल्याला अधिक आणि छोटीशी गोष्ट सुद्धा आपल्याला कुठला तरी पुढाकार घेण्यास आपल्याला प्रवृत्त Now, करते. that initiative could be a job, आणि तो पुढाकार कदाचित आपली कुठली तरी नोकरी असू शकते, or savings, किंवा बचत, or developing ourselves, किंवा आपल्या स्वतःतले काही कौशल्य निर्माण or करण्यासाठी, talking things out, making it clear, किंवा इतरांसमोर काहीतरी बोलण्यासाठी आणि त्या सगळ्या गोष्टी मोकळ्या and on करण्यासाठी, and on and on. आणि अशा अनेक गोष्टी. So you see a need, आपण एखादी गरज बघतो you are concerned about it, आणि आपल्याला त्याची काळजी वाटते, therefore you take an action to meet the need. आणि ती काळजी पूर्ण करण्यासाठी आपण एखादी कृती करतो. On the other hand, आणि दुसऱ्या बाजूला worry is thinking about the need so much आणि काळजी आपण इतकी करतो की आपण त्याचा इतका विचार करतो that more energy is spent on the consequences of that than on solving that problem. आपण त्या मूळ समस्याला विसरून त्याचे काय परिणाम होतील त्याची जास्त काळजी करत बसतो. That kind of attitude paralyzes us. आणि तशा प्रकारचं जे स्वभाव आहे तो आपल्याला पॅरालाइज्ड It करतो. decreases our initiative.
आणि आपल्या ज्या पुढाकार करण्याच्या क्षमता आहे त्या कमी करतो. You know, worry gives a small thing a huge shadow. काळजी छोट्या छोट्या गोष्टीला मोठी सावली देते. And those shadows are not even of today's, those shadows are of tomorrow's. आणि त्या सावल्या फक्त आजपर्यंत मर्यादित नाही, त्या उद्यापर्यंत आहेत. As someone said, आणि असं कोणीतरी म्हटलं आहे, worry is like a rocking chair. आणि ज्या काळजी आहे त्या रॉकिंग चेअर सारख्या असतात. It will give you something to do, but it won't take you anywhere. त्या तुम्हाला काहीतरी करण्यास देतील, पण ते तुम्हाला कोठेही घेऊन जाणार नाही. It does not take away sorrows of tomorrow, हे उद्याचे दुःख दूर करत नाही, but only saps today of its strength. पण त्याच्या सामर्थ्याने आपल्याला जखडून टाकते. Lord Jesus said in Matthew 6:25, therefore, त्यामुळे येशू ख्रिस्त मत्ते 6 आणि 25 मध्ये स्पष्टपणे बोलतो, therefore I tell you, do not worry about your life, what you will eat or drink, or about your body, what you will wear. यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे, आपल्या शरीराला म्हणजे आपण काय पांघरावे. Is not life more than food and body more than clothes? आपलं हे जे शरीर आहे किंवा आपली जी गरज आहे ते आपल्या शरीरापेक्षा किंवा त्या गरजेपेक्षा जास्त आहे का? An experienced physician आणि एखादा एक चांगला डॉक्टर decided to analyze warriors who were his patients. तो ज्या लोकांच्या काळज्या होतात तो त्यांचा ॲनालिसिस किंवा त्यांचा अभ्यास करू लागला. In the result, he divided the reason for people's worry. आणि त्याने जे लोकांचं जे लोक काळजी करतात त्यांचं त्यांनी विभाजीकरण केलं. 40% of the things people worried about never happened. 40% लोक अशा गोष्टींची काळजी करतात ज्या गोष्टी कधी घडल्याच नाहीत. 30% of what they worried was about the past, which they could not change. काही लोक 30% लोक असे असतात जे भूतकाळात घडलं त्याच्या काळजीमुळे जगतात. 12% of the things were about criticism by others, mostly which were untrue. 12% लोक इतरांकडून होणाऱ्या टीका बहुधा त्यामुळे किंवा त्या चुकीच्या असतात त्यामुळे काळजी करतात. 10% about health, which only gets worse with stress. आणि 10% लोक त्या काळजी करून आपल्या स्वतःची आरोग्य खालवतात. 8% of the worry was only the real problems which they actually face. आणि 8% म्हणजे ती खरी काळजी असते ज्या गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतं. Strange, but true, isn't it? हे कदाचित कठीण आहे पण हे सत्य आहे. Out of 100% worry, 8% is what is truly real. 100% फक्त 8% काळजी ती खरी आहे. Look at verse 26. आपण वचन 26 बघूया. Lord Jesus says, येशू ख्रिस्त तिथे म्हणतो, look at the birds of the air. They do not sow or reap or store away in barns, and yet your heavenly Father feeds them. Are you not much more valuable than they? आकाशातील पाखरांकडे निकरून पहा, ती पेरणी करत नाहीत, कापणी करत नाहीत, ती कोठारात साठवत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खायला देतो. तुम्ही त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? See, our Savior's argument is not that we should stop sowing and reaping. आपल्या तारणाऱ्याची ही इच्छा नाही, हा युक्तिवाद नाही की आपण पेरणी करणं थांबवलं पाहिजे किंवा कापणी करणं थांबवलं He is पाहिजे. not saying stop harvesting or gathering, तो हे म्हणत नाही की तुम्ही लागवड करू नका, but he says this. पण तो हे असं म्हणतो, If the birds who cannot sow and reap, जे पक्षी पेरणी करू शकत नाही, कापणी करू if शकत the नाही, birds cannot gather for themselves, जे पक्षी त्यांच्यासाठी साठा करू शकत नाही, and yet God takes care of them, पण देव त्यांची काळजी घेतो, how much more will God take care of us मग हा विचार करा की देव आपली किती कशा प्रकारे काळजी घेईल, who can sow and reap? जो कापणी करू शकतो, पेरणी करू शकतो. Now, a similar argument is what we see in verses 27 to 30. आणि अशाच प्रकारचा एक युक्तिवाद आपल्याला वचन 27 आणि 28 मध्ये बघायला मिळतो. Can any one of you, by worrying, add a single hour to your life? चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुम्हापैकी कोण समर्थ आहे? And why do you worry about clothes? See how the flowers of the field grow. They do not labor or spin. तसेच वस्त्राविषयी का चिंता करत बसता? रानातली फुले पहा, ती कशी वाढतात, ती कष्ट करत नाहीत व सूत
कातत नाहीत. Yet I tell you that not even Solomon in all his splendor was dressed like one of these. आणि शल्मोन राजा सुद्धा त्याच्या कारकिर्दीमध्ये अशा प्रकारचा कुठलाही पोशाख त्याने घातला नव्हता. If that is how God clothes the grass of the field, which is here today and tomorrow is thrown into the fire, will he not much more clothe you of little faith? जे रानातले गवत आणि भट्टीत पडते त्याला देव पोशाख घालतो, तर अहो तुम्ही अल्पविश्वासू, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय? You take a lily flower, तुम्ही एक लिलीचं फूल घेऊया gorgeous and beautiful in its coloring, आणि ते अतिशय सुंदररित्या त्याची घडण असते आणि त्याचे रंग असतात, and put it by the side of Solomon's finest fabric. आणि शल्मोन राजाच्या एखाद्या सुंदरच्या त्या कपड्यावर ते ठेवूया. And if we were to take a microscope आणि जर आपल्याला मायक्रोस्कोप घेऊन बघायचं and असेल examine both of them, आणि त्या दोन्ही गोष्टींचं जर परीक्षण करायचं असेल, you will find that Solomon's robe is actually sackcloth. आणि आपल्याला कळून येईल की शल्मोनाचे जे कपडे आहेत ते एखाद्या साध्या वस्त्राचे आहेत In comparison to the finest drapery and the complicated design of that lily flower. आणि त्या लिलीच्या फुलांच्या उत्कृष्ट कपड्यांच्या आणि क्लिष्ट डिझाईनच्या तुलनेने सलमोनाचा जगा हे फक्त शोकवस्त्र आहे. And you know what? आणि तुम्हाला माहिती आहे का, The more the perfect lens, the more clear it becomes. जेवढी चांगली ती काच किंवा ती लेन्स असेल तेवढं आपल्याला जास्त स्पष्टीकरण And मिळतं. so Christ says, त्यामुळे ख्रिस्त असं म्हणतो, open your eyes, my children. तुम्ही तुमचे नेत्र उघडा माझ्या मुलांनो. Look at the lilies scattered over the mountains and the valleys and the fields. त्या ज्या लिली आहेत त्या दरी खोऱ्यांमध्ये, त्या पर्वतांवर, त्या इकडे तिकडे विखुरलेल्या They आहेत, grow among the thorns. त्या काट्या झुडपांमध्ये पण वाढतात. And know that God drapes them. God makes them. आणि परमेश्वर त्यांची घडण करतो, त्यांचं निर्माण करतो. Even the kings desire to be like them, but they cannot. जरी राजाने ती इच्छा केली की ते त्यांच्यासारखं व्हायचं, पण ते होऊ शकत नाहीत. Will he not clothe you? मग तो तुम्हाला पोशाख घालणार नाही का? Verse 31 and 32. वचन 31 आणि 32. So do not worry, saying, what shall we eat, or what shall we drink, or what shall we wear? ह्यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे हे म्हणता चिंता करत बसू नका. For the pagans run after all these things, कारण ह्या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी and your heavenly Father knows that you need them. तुम्ही धडपड करू नका, कारण तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. Look at verse 30 again. परत 30वं वचन आपण बघूया. Did you see worrying shows Jesus calls them as you of little faith? आणि इथे म्हणत नाही का येशू ख्रिस्त जे जास्त लोक काळजी करतात त्यांना तो अल्प विश्वासू म्हणून संबोधत आहे? Because they cannot believe of what God can do for them. कारण त्यांना कळत नाही की परमेश्वर त्यांच्यासाठी काय करू इच्छितो. Now verse 32, आणि वचन 32, it says the pagan, आणि जे लोक परराष्ट्रीय लोक आहेत, the one who does not trust the heavenly Father, जे स्वर्गीय पित्यावर विश्वास ठेवत नाहीत, is gripped by the anxiety because they face an uncertain tomorrow. कारण ते इतक्या चिंता करतात की त्यांना खात्री नसते की उद्याचा दिवस कसा राहील. Let us be blunt as we listen to the word of God. आपण हे वचन ऐकताना नम्र होऊ आणि आपण आपले कान उघडू. You know, one of our biggest problem is with our eyes. आपला सर्वात मूलभूत समस्या ती म्हणजे आपले डोळे किंवा आपण काय पाहतो ते असतं. When we begin to desire all that we see, we become covetous. जेव्हा आपण ज्या सर्व गोष्टी बघतो आणि आपण त्यांची हेवा ठेवतो की ह्या सर्व गोष्टी मला मिळायला पाहिजे किंवा त्या गोष्टींची लालच ठरतो, तेव्हा सर्व गोष्टीची समस्या वाढते. Let me repeat it again. मला पुन्हा एकदा रिपीट करू. When we begin to desire all that we see, we become covetous. ज्या सर्व गोष्टी आपण बघतो आणि त्या मिळवण्याच्या प्रयत्नात आपण लालची बनतो. Tell me honestly. मला प्रामाणिकपणे सांगा, For most of us, the worry is not about food and clothes. आपल्या प्रत्येकासाठी पोशाख आणि अन्न
ही फक्त मूलभूत गरज नाही. Our worries are about our prosperity. आपली काळजी म्हणजे आपली भरभराट कशा प्रकारे अधिक होईल. We worry about health and relationships. आपण संबंधांसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी काळजी करतो. But the worry that makes us restless is about the worry about wealth. पण आपल्याला सर्वात काळजी असते ती म्हणजे आपल्या संपत्तीची. A poor man, the poor people, laboring people who cannot see beyond 1 week's need, जे कष्ट करणारे जे गरीब लोक असतात, ज्यांना एक आठवड्याच्या पेक्षा जास्त दृष्टिकोन नसतो, they do not struggle with sleeplessness. ते लोकांना झोपण्यासाठी झगडा करावा लागत नाही. But the one who have sleepless nights, पण ज्या लोकांना झोपेसाठी झगडा करावा who लागतो, have enough to eat and enough to wear, ज्या लोकांना पुरेसे कपडे आहेत, पुरेसे अन्न आहे, but usually worry about the things that they desire. पण ते अशा गोष्टींची काळजी करतात जी गोष्ट त्यांच्याकडे नाही आहे. You know, everyone seeks something. प्रत्येक जण काही ना काहीतरी शोध करत असतो. We are all by nature seeking people. आपल्या स्वभावाप्रमाणे आपण काहीतरी कुठल्या तरी गोष्टींचा शोध करत असतो. People seek money and are willing to go to any extent, even to sacrifice their family and relationships to get it. आणि पैसा मिळवण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात, जरी ते आपल्या कुटुंबापासून किंवा संबंधांपासून दूर होत असले तरी. There are those who seek self-validation or fame. स्वतःची पात्रता शोधण्यासाठी किंवा उत्कृष्ट गोष्टी मिळवण्यासाठी ते स्वतः लोकांपासून दूर करतात. And are willing to go to any extent to prove that they are worthy. आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. Those who seek pleasure जे लोक सुखाच्या शोधात are असतात, willing to give up any principle and trample any morality just to have it. ते कोणतेही तत्व सोडण्यास व नैतिकतेला पायदळी तोडवण्यास तयार असतात. Those who seek power, आणि जे लोक सामर्थ्याच्या किंवा सत्तेच्या मागे they're असतात, willing to turn themselves into anything as long as they can get it. ते स्वतःला इतक्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये परिवर्तित करतात ते मिळवण्यासाठी. We run behind all these things. आपण या सर्व गोष्टींच्या मागे We are पळतो afraid we will not get it. आणि आपल्याला काळजी वाटते की आपल्याला ते मिळणार नाही, And therefore we begin to worry. आणि त्याच्यामुळे आपण अधिक चिंता करायला लागतो. Now, friends, please listen. मित्रांनो, प्रियांनो, कान देऊ नये का? Jesus is not saying money and self-validation are not important. येशू ख्रिस्त हे फक्त म्हणत नाही की पैसा आणि स्वतःची पात्रता शोधणे हे फक्त गरजेचं नाही. Now, the word of God does not say pleasures of life and seeking your dream is not important. देवाचं वचन असं सांगत नाही की तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या मागे पळा, ते असं हे चुकीचं नाही. But a child of God knows पण देवाचं लेकरू म्हणून त्याला माहित असतं how to live a life without worry. आपण आपलं जीवन काळजी न करता कसं जगायला पाहिजे हे त्याला माहित And असतं. that is what we find in verses 33 and 34. आणि तेच आपण वचन 33 आणि 34 मध्ये बघतो. This is the solution that Jesus gives for worry. आणि हा तो उपाय आहे, काळजी जे करतात त्याच्या मागचा हात येशू ख्रिस्ताने दिलेला उपाय आहे. Verse 33 and 34. वचन 33 आणि 34. But seek first his kingdom and his righteousness, and all these things will be given to you as well. तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. Therefore do not worry about tomorrow, for tomorrow will worry about itself. Each day has enough trouble of its own. ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. Lord Jesus is asking us येशू ख्रिस्त आपल्याला विचारत आहे to become seekers of his kingdom instead of warriors of this life. आपण जीवनाच्या काळजी करण्यापेक्षा त्या स्वर्गीय राज्याचे शोध करणारे व्हावे म्हणून. Dr. Ray Pritchard says, here's a simple test to discover what you truly seek in life. आणि डॉक्टर रे प्रिचर्ड यांची एक चाचणी आहे जे असं सांगतं की आपण आपल्या जीवनामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा शोध करत असतो. This test is an absolutely foolproof. आणि ही चाचणी आहे ती अतिशय सक्षम आहे. You want to know what you seek in life? आणि तुम्हाला जर का माहिती करून घ्यायचं असेल की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कसला शोध करत आहात, This is what he says.
ते असं म्हणतात, You tell me how you spend your time and money, तुम्ही मला सांगा की तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा कशा प्रकारे खर्च करता, and I'll tell you what you're seeking. मग मी तुम्हाला सांगेल की तुम्ही कुठल्या शोधात आहात. You can say anything you like. तुम्ही काहीही म्हणू शकता. You can come to church, look very religious, तुम्ही चर्चला येऊ शकता, तुम्ही धार्मिक असण्याचे भाव घेऊन येऊ शकता, but your time and your money doesn't lie. पण तुमचा वेळ आणि तुमचा पैसा खोटा बोलत नाही. Time is life. जीवन वेळ आहे, Money is nothing but the time it takes to make the money. पण पैसा म्हणजे वेळेशिवाय काहीच नाही. पैसे कमवावे लागतात. Show me your calendar. तुमचं कॅलेंडर दाखवा, Show me your bank statement. तुमचं बँक स्टेटमेंट दाखवा, I'll tell you true what your priorities are. मग मी नक्कीच सांगेल की तुमची प्राथमिकता ती काय आहे. Lord Jesus says, येशू ख्रिस्त म्हणतो, if seeking the kingdom of God is your priority, देवाचं राज्यचा शोध करणं ही तुमची प्राथमिकता असेल, then all these things that you unnecessarily worry will be given to you. ज्या सर्व गोष्टींची तुम्ही अनावश्यक काळजी करता त्या गोष्टी तुम्हाला सहजरित्या दिल्या जातील. In the 16th century, 16व्या दशकामध्ये during the reign of Queen Elizabeth I, आणि जेव्हा राणी एलिझाबेथचं राज्य जेव्हा चालू होतं, a busy merchant was chosen to be her ambassador for an important nation in another nation. दुसऱ्या देशातील राजदूत म्हणून एक महत्त्वपूर्ण काम करण्यासाठी तिच्याकडून एक व्यस्त व्यापाराची निवड केली गेली. Now, when the merchant was informed, आणि जेव्हा त्या व्यापाराला कळवण्यात आलं, it was a great honor, तो या सन्मानाने भारावून गेला, but he asked to be excused पण त्याने याच्यापासून नकार दिला, because he said it will cause business loss and will severely interrupt the supervision of all his industrial activities. आणि तो म्हटला, जर का मी ही पदवी किंवा सन्मान स्वीकारला तर मला माझ्या व्यापारामध्ये अनेक तोटे होतील आणि त्याच्या औद्योगिक कार्यात खरेदीसाठी कठोरपणे व्यत्यय येतील. Now, this is what the queen replied to him. पण त्याच्या त्या उत्तराला राणीने असं उत्तर दिलं, You look after my mission abroad, तू माझे जे कार्य आहे ते इतर देशांमध्ये तू त्यांची काळजी घे, and I will look after yours at home. आणि मी तुझ्या घराची काळजी घेईल. When he returned after many years, आणि जेव्हा तो परतल्यानंतर, अनेक वर्ष परतल्यानंतर, he found the queen was true to her word. त्याला जाणवलं की राणी तिच्या शब्दामध्ये खरी ठरली. She had taken much more adequately his business and his industrial activities. त्या देशातला त्याचा व्यापार आणि त्याच्या कुटुंबाची तिने व्यवस्थित काळजी घेतली होती. Now, if an earthly queen was true to her word जर का या पृथ्वीवरची एखादी राणी ती तिच्या शब्दाला खरी ठरत असेल and did not disappoint her subject, आणि तिने तिच्या विषयाला निराश केलेलं नाही, will not your heavenly Father provide us with all that we need if we seek his kingdom first? मग आपला जो स्वर्गीय पिता आपल्याला सर्व गोष्टींचा पुरवठा करणार नाही का जेव्हा आपण त्याच्या राज्याचा शोध करतो? After all your planning is done, जेव्हा तुमच्या सर्व योजना पूर्ण होतात, after you have sown, जेव्हा तुम्ही कुठल्या गोष्टीची पेरणी करता, after you have worked, ज्या सर्व गोष्टीचं कार्य after करता, you have done your part, जेव्हा तुम्ही तुमचा भाग पूर्ण करता, you sit back and think जेव्हा आपण मागे बसतो आणि विचार करतो that this is not enough, कदाचित हे पुरेसे नाही, then let there be no worry. जेणेकरून आता पुढे कुठल्याही प्रकारची काळजी नको. You can trust him to take care of you तुम्ही त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकता आणि आपलं पूर्ण त्याला समर्पित करू because शकता, you have put his kingdom first. कारण तुम्ही त्याच्या राज्याला प्राथमिकता दिलेली God आहे. will not disappoint you. ते तुम्हाला कधीच निराश करणार नाही. Twice we read in verse 25 and 34, दोनदा आपण 25 आणि 34 या वचनामध्ये बघतो, Jesus says, येशू ख्रिस्त म्हणतो, therefore do not worry. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. First time he declares anxiety to be unnecessary if God is our heavenly Father.
देव आपल्याला स्वर्गीय पिता असल्यास हे जाहीर करतो की अनावश्यक चिंता करण्याची आवश्यकता नाही. Jesus declares worry to be unworthy of children of God. आणि जे लोक काळजी करतात ते त्याचे लेकरं होण्याच्या पात्रतेचे नसतात. A second time when he says that, आणि दुसऱ्यांदा जेव्हा ही गोष्ट येशू ख्रिस्त म्हणतो, he says worry is actually unfruitful. There is no use of it. आणि काळजी करणं हे प्रतिफळ न मिळाल्यासारखं आहे. During this pandemic, आणि या महामारीच्या दिवसांमध्ये we learn to focus our future with Christ. आणि आपण शिकलो आहोत की आपण आपलं भविष्य ख्रिस्तावर कसं केंद्रित केलं पाहिजे. Many of us have practiced what we find in Colossians chapter 3 verse 2 and 4. आपल्यापैकी प्रत्येकाने कलसीकरास 3 मध्ये जे सांगितलं आहे ते आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. Set your minds on things above, not on earthly things. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू For you नका, died and your life is now hidden with Christ in God. कारण तुम्ही मृत झाले आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ता बरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. When Christ, who is your life, appears, then you will also appear with him in glory. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्या बरोबर त्याच्या गौरवात प्रकट केले जाल. For many people, अनेक लोकांसाठी the hope of heaven with Christ, ख्रिस्ताबरोबर स्वर्गाच्या आशेने it helped them to overcome fear of the disease and the fear of death during these difficult days. आणि जी भीती होती, आजारपणाची भीती होती, मृत्यूची जी भीती होती, या सर्व गोष्टीवर मात करण्याची क्षमता आपल्याला It मिळाली. has given hope. आपल्याला एक आशा मिळालेली आहे. During these days, many of us also have experienced आणि या महामारीच्या दिवसांमध्ये आपण अनेक गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे, what we read in Philippians chapter 4 verse 6 and 7. जे आपण फिलिप्पीकरास पत्र याचा 4 अध्याय 6 आणि 7 मध्ये बघतो. Do not be anxious about anything, but in every situation by prayer and petition with thanksgiving present your request to God. कशाही विषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. And the peace of God which transcends all understanding will guard your heart and your minds in Christ Jesus. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेला देवाने दिलेली शांती अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. As we come to the end of 2020, जसं आपण या वर्षाच्या 2020च्या शेवटाला आलेले आहोत, let us grow as seekers of God's kingdom आपण देवाचे राज्य शोधणारे म्हणून त्याच्या जवळ जाऊ, rather than being warriors of this life. त्या जीवनाच्या काळजी करणाऱ्यांपेक्षा. Let us take these last few days to examine ourselves हे शेवटचे दिवस घेऊया आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करण्यासाठी and prepare ourselves for the new year the Lord is giving to us. आणि आपल्याला स्वतःला तयार करूया की जे नवीन वर्ष देवाने आपल्यासाठी जे ठेवलेलं आहे, So that we can enter into the new year with greater trust on the Lord. जेणेकरून त्या नवीन वर्षामध्ये देवावर अधिक विश्वास ठेवून आपण त्याच्यामध्ये पदार्पण करू. And the next 4-5 days which are there before we enter into 2021, आणि हे उरलेले जे काही 4-5 दिवस आहेत जे 2021 मध्ये आपण पदार्पण करणार आहोत, or even the first week into the new year, किंवा या न्यू इयरचा येणारा पहिला आठवडा सुद्धा जो असेल, let me give 3 suggestions that would prepare us to enter into the new year. मला तुम्हाला 3 सजेशन्स देऊ द्या की कशा प्रकारे आपण आपली तयारी करू शकतो. Firstly, पहिली गोष्ट, take the next few days to think about the goodness and the loving care of God. पुढील काही दिवस परमेश्वराचा दयाळूपणा आणि प्रेमळ काळजीवर आपलं लक्ष केंद्रित करूया. For some time, let us take our minds off the problems that plague us and think about the goodness and His provision, His blessings on our life. आपण आपलं ते कठीण समस्या, त्या सर्व वाईट गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रित न करता येशू ख्रिस्ताच्या त्या दयाळूपणाबद्दल आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. Then we can say like the psalmist in Psalm 94:19. मग आपण नक्कीच हे म्हणू शकतो की ज्या प्रकारे स्तोत्र संहिता 94:19 मध्ये म्हटलं आहे, When the anxiety was great within me, your consolation brought me joy. माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते, तेव्हा तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जीवाचे समाधान करते. Because the more you think about the goodness of God, जेव्हा आपण अधिक आणि अधिक देवाच्या चांगुलपणाचा विचार करतो, it increases your faith. त्याने आपला विश्वास अधिक दृढ होत And you जातो are not worried about the things
आणि त्याच्यामुळे आपण कुठल्याही काळजी करत नाही. It takes our minds off the things of this world and prepares us to trust and to seek His face. ह्या जगाचा सर्व पूर्ण विचार बाजूला ठेवून आपण देवाच्या चेहऱ्याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित So करतो. the first suggestion त्यामुळे पहिला हा जो प्रस्ताव मी तुमच्या for the समोर next few मांडला आहे, days, येणाऱ्या काही instead दिवसांमध्ये of thinking about the things that are creating problems, ज्या गोष्टींमुळे समस्या निर्माण होत आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित न करता let us think about the goodness and the blessings of God. तर देवाच्या चांगुलपणाबद्दल आणि त्या आशीर्वादांकडे आपण आपलं मन वळवूया. Secondly, दुसरी गोष्ट, Matthew Henry offers a little radical advice. मॅथ्यू हेनरी हे एक मूलगामी सल्ला देतात. Some of us may not like it, कदाचित आपल्यापैकी काही जणांना तो आवडणार but it नाही, is good. पण तो चांगला आहे. He says it is worthwhile to take pains with our own hearts ते म्हणतात की आपल्या अंतःकरणात थोडंसं दुःख करणं किंवा वेदना घेणं हे फायदेशीर आहे. to argue with our own hearts आपल्या स्वतःच्या हृदयाबरोबर मनाबरोबर झगडा करणे हे चांगलं आहे. to make it ashamed for the times it did not choose to trust God. आणि स्वतःला लाज करून देणं किंवा त्याची लाज करून जाणीव करून देणं हे महत्वाचं आहे जेव्हा आपण प्रभूपासून दूर गेलो. When we are ashamed of our distrust in God, आणि जेव्हा आपल्याला देवावर दाखवलेल्या अविश्वासूपणाबद्दल लाज वाटते, it gives us an opportunity to renew our trust in God. आणि तो आपल्याला एक नूतनी करण्याची संधी देतो देवासोबत. Third advice, तिसरा प्रस्ताव, spend some time in fasting. काही वेळ तुम्ही उपवासामध्ये घाला. I believe there is a direct connection between biblical fasting and seeking the Lord. माझा विश्वास आहे की बायबल संबंधी उपवास आणि परमेश्वराचा शोध घेणे यात थेट संबंध आहे. Fasting slows us down. उपवास आपली गती मंदावतो, It reorients our perspective. आपला दृष्टिकोन लक्ष केंद्रित करतो. It puts us in a spiritual position where we can seek God with fewer distractions. तो आपल्याला एका नीतिमान जागी ठेवतो की देवावर आपण आपलं लक्ष कशा प्रकारे केंद्रित केलं पाहिजे. 3 things. 3 प्रस्ताव. First. पहिली गोष्ट, Think about the blessings of God. Think about God's goodness. देवाच्या आशीर्वादाबद्दल, देवाच्या चांगुलपणेबद्दल विचार करूया. Make a deliberate effort. जाणून आपण प्रयत्न करूया. Secondly, दुसरी गोष्ट, think about the times that you did not trust God and be ashamed of it. आठवण करूया की जेव्हा जेव्हा आपण देवावर अविश्वास दाखवला आणि त्याबद्दल आपण आपल्या मनामध्ये, आपल्या विचारांमध्ये लज्जास्पद होऊया. Third, तिसरी गोष्ट, spend time in fasting. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण उपवासामध्ये काही वेळ घालवूया. You know, the reason why children live such carefree life तुम्हाला माहिती आहे का, जे लहान लेकरं असतात का इतकं निष्काळजीपणे ते जगत असतात, because they have parents to worry. कारण त्यांच्याकडे त्यांचे आई वडील असतात, ते त्यांची काळजी करत असतात. Did not the Lord teach us in देवाने Matthew 18:3 मत्तई 18:3 मध्ये देवाने हे आपल्याला शिकवलं नाही का, that to enter the kingdom of God we must become like little children? तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणार नाही. And therefore, if God is our heavenly Father, जर स्वर्गीय पिता हा आपला पिता आहे, why should we take His responsibility? मग आपण त्याची जागा का घ्यायला पाहिजे? Let's do today's fight. आजचा जो झगडा आहे तो आजच्या पुरताच ठेवूया. Let's finish today's duty. आजचं जे कार्य आहे ते आजच संपवूया. Let's fight today's temptation. जो वासना आहेत, हेवा आहेत, त्या आजच संपवूया. Let us not distract ourselves by worrying about what is tomorrow. आपण आपलं लक्ष किंवा विचलित करू नये की उद्या काय येणार आहे. For the things that we cannot see. ज्या गोष्टी आपण कधी बघितल्याच नाहीत, And even if we see, we cannot understand. आणि बघितल्या तरी त्या आपल्याला समजण्याच्या पलीकडे असतील. So instead of worrying, तर काळजी करण्यापेक्षा these last few days, ह्या शेवटच्या and दिवसांमध्ये maybe in the first week of New Year, आणि कदाचित येणारा पहिला जो
न्यू इयरचा हप्ता असेल, let us focus on our personal relationship with our Heavenly Father. आपण आपलं प्रत्येकाचं वैयक्तिक संबंध देवासोबत कसे आहे त्याचं आत्मपरीक्षण The करूया. one who not only knows but also controls tomorrow. ज्याला काय पुढे होणार आहे हे माहीत असतं आणि तो त्या सर्व गोष्टींचा ताबा सुद्धा घेतो. Choice is ours. निवड आपल्याकडे आहे. Will we be seekers of God's kingdom? जर निवड ही आहे, जर आपण देवाचे राज्य शोधणारे असू Or become warriors of life? का फक्त जीवनाची काळजी घेणारे असू. My prayer is माझी अशी प्रार्थना आहे, we will become seekers of His kingdom. आपण देवाचे राज्य शोधणारे होऊ. When we do that, आणि जेव्हा आपण हे करू, Jesus says, येशू ख्रिस्त म्हणतो, all these things will be given to you. या सर्व गोष्टी तुम्हाला पुरवल्या जातील. Shall we pray? आपण प्रार्थना करू. Can you pray for yourself? आपण आपल्या स्वतःसाठी प्रार्थना करू का? Lord, help me to seek you. परमेश्वरा, मला मदत तू कर तुझा शोध घेण्यासाठी. I just don't want to worry about thing after thing after thing. येणाऱ्याच्या काळजांबद्दल मला त्यांचा विचार करायचा नाहीये. I just don't want to be a worrier of people and of circumstance. मला येणाऱ्या परिस्थितींची काळजी करायची I नाहीये. don't want to live in fear and in anxiety. मला त्या भीतीमध्ये, चिंतेमध्ये राहायचं I नाहीये. don't want to live in that cage. मला त्या पिंजऱ्यामध्ये राहायचं नाहीये. Lord, I want to be free. परमेश्वरा, मला स्वतंत्र व्हायचं आहे. Help me to seek your kingdom. मला तुझं राज्य शोधण्यासाठी Help me to प्रयत्न तू seek कर. your kingdom. तुझं राज्य मिळवण्यासाठी मला तू For in मदत तू seeking कर. your kingdom there is freedom. ज्या राज्यामध्ये, तुझ्या स्वर्गीय राज्यामध्ये स्वतंत्रता And आहे. in seeking your kingdom we receive your blessing that provide all our needs. जेव्हा आम्ही तुझ्या स्वर्गीय राज्याचा शोध करतो, परमेश्वरा, आम्हाला तू आशीर्वादित करतोस. Lord, as we prepare to enter into a new year, परमेश्वरा, आम्ही या नवीन वर्षामध्ये पदार्पण करण्यासाठी तयार आहोत. we want to leave behind what has happened this year. या वर्षी जे काय घडलं, परमेश्वरा, ते आम्हाला माग टाकून We द्यायचं want to आहे. begin anew fresh. We want to have a new fresh. We want to have a new start. आम्हाला एक नवीन सुरुवात करायची आहे. Lord, help us. परमेश्वरा, सहाय्य मदत Holy तू पुरव. Spirit, continue to speak to us from your word. पवित्र आत्म्या, तुझ्या वचनाद्वारे आमच्या सोबत तू बोलत जा. Help us to focus on your kingdom. तुझ्या राज्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्हाला सहाय्य मदत तू कर. In Jesus' name we pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Amen. आमेन.